नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल आणि स्वागत आहे तुमचे माझ्या या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे दिवाळी क्लिनिंग पार्ट 3 किचन क्लिनिंग आणि त्यात देखील मी 2 भाग करणार आहे, किचन क्लिनिंग पार्ट 1 आणि किचन क्लिनिंग पार्ट 2। कारण व्हिडिओ फार मोठा झाला असता, त्यामुळे असे 2 पार्टमध्ये मी विभागले आहे। सुरुवातीला किचन ओट्यावरील जे कप्पे आहेत त्यातील सामान खाली काढून घेतले आणि ते कप्पे रिकामे केले। त्यानंतर मग किचन हे झटकून घेतले, म्हणजे भिंती झटकून घेतल्या। तसेच किचनमधील इतर सामान जसं की किचनमधील कपाट, फ्रीज यांच्यावरचीही धूळ काढून घेतली, जळमटे असतील तर ती काढून घेतली। त्यानंतर किचन ओट्यावर जे कप्पे आहेत त्यातील सामान जसं की काचेचे ग्लासेस, तांबे आणि कप धुवून घासून घेतले आणि सुकत घातले। तसेच त्याच कप्प्यांमध्ये सामानाच्या खाली ज्या मॅट अंथरल्या होत्या त्याही घासून धुवून घेतल्या आणि सुकत ठेवल्या। तशा त्या धुवायला नको होत्या, फक्त लिक्विड स्प्रे करून पुसून घेतल्या असत्या तरी झाले असते, पण मला त्या स्वच्छ वाटत नव्हत्या म्हणून मी धुवूनच घेतल्या आणि त्यामुळे त्याचे जे साईडचा प्लास्टिक आहे ते थोडंसं बाजूला गेलं आणि आतला पेपर ओला झाला। असो, हे झाल्यानंतर मग मी वरील सगळे कप्पे लिक्विड स्प्रे करून पुसून घेतले। त्यानंतर वरच्या कप्प्यावर जे मी वरून मॅट अंथरली होती तीही धुवून पुसून घेतली आणि सुकायला ठेवली। ती प्लास्टिकची असल्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर नंबर आला तो किचन ओट्यावरील भिंतीच्या टाईल्स, त्या स्वच्छ घासून पुसून घेतल्या, कोरड्या कपड्याने पुसल्या।
त्याच्यानंतर सुकलेला प्लास्टिकचा कागद किंवा मॅट ही वरील कप्प्यावर अंथरून दिली आणि वरील कप्प्यांमधील जे सामान होते ते सर्व व्यवस्थित पुन्हा लावले. त्याचवेळी दुसरीकडे हॉलमधील पडदे काढून ते कोमट पाण्यामध्ये डिटर्जंटमध्ये भिजवून ठेवले होते आणि आता ते मशीनला लावून दिले. ते झाल्यानंतर फ्रीजवरून साफ केला. काही दिवसांपूर्वीच फ्रीज हा आतून क्लीन केल्यामुळे साफ केल्यामुळे परत फ्रीज साफ करायला काढला नाही. मी फ्रीज कसा क्लीन केला आणि ऑर्गनाईज केला ह्याचा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे, फ्रीज ऑर्गनायझेशन म्हणून, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. ते झाल्यानंतर किचनमधील कपाट आणि फॅन पुसून घेतला. त्याच्यानंतर किचन ओट्याच्या खालील ट्रॉल्या आणि कप्पे आवरायला घेतले. बेसिनच्या खालील कप्प्यामध्ये ही छोटीशी रॅक मी ठेवली आहे. त्यामध्ये मी भांडी घासायचे साबण, लिक्विड, घासणी अशा गोष्टी ठेवत असते. तसेच हा जो पिंप आहे त्याच्यामध्ये रोज न लागणारी भांडी ठेवत असते, जेणेकरून जेव्हा गरज असेल तेव्हा ते लवकर हातात यावीत. आता पुढे ही किचनची पुल आउट ट्रॉली आहे. त्यातील सगळं सामान काढून घेतलं आणि ती पुसून घेतली स्वच्छ. तसेच त्यातील ज्या बरण्या होत्या त्यातील सामान काढून प्लेट्समध्ये किचन ओट्यावरच ठेवले आणि त्या रिकाम्या करून घेतल्या, घासून पुसून स्वच्छ केल्या. त्यानंतर हा पुढील एक मोठा कॉर्नरला आलेला कप्पा आहे. त्यामध्ये मी 2-3 पिंप ठेवते, ज्याच्यामध्ये धान्य आहे एकामध्ये आणि दुसऱ्यामध्ये न लागणारे न वापरणारे भांडे आहेत. आणि तसेच माझ्या गव्हाचा रोजचा जो पिठाचा डबा आहे तोही मी याच कप्प्यात ठेवत असते.
तोही व्यवस्थित पुसून साफ केला आणि परत त्यात सर्व सामान व्यवस्थित मांडले. ही आहेत माझी नेहमी न लागणारी भांडी. अशाच प्रकारे प्रत्येक ट्रॉली ही रिकामी केली, त्यातील सामान बाहेर काढले. ट्रॉलीमध्ये मी अशा प्रकारे प्लास्टिकच्या मॅट अंथरलेल्या आहेत, जेणेकरून ट्रॉल्या जास्त खराब होत नाहीत, लवकर खराब होत नाहीत. आणि त्यानंतर प्रत्येक ट्रॉली ही ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतली आणि नंतर ज्या ट्रॉल्या आहेत स्टीलच्या त्या मी घासून पुसून घेतल्या, धुवून घेतल्या आणि नंतर स्वच्छ कपड्याने कोरड्या करून घेतल्या. अशाच प्रकारे स्टेप बाय स्टेप एकामागून एक असे एक ट्रॉली मी काढली आणि त्यातील सामान परत व्यवस्थित ठेवून मगच शेजारच्या ट्रॉलीला किंवा शेजारच्या कप्प्याला सुरुवात केली. कारण एकाच वेळी सगळ्याच ट्रॉल्यांमधील सामान बाहेर काढले असते तर किचन छोटे असल्यामुळे सगळा पसारा झाला असता आणि हँडल करता आलं नसतं मला एकटीला. म्हणून एक कप्पा एक ट्रॉली असं करून मी थोडं थोडं करून सर्व किचन आवरलं. तसंच या व्हिडिओमध्येच सगळ्या किचनचं म्हणजे जे किचनमधील मेन कपाट आहे त्यातील डब्बे वगैरे ते घासून पुसून कसे स्वच्छ धुवून ठेवले किंवा ऑर्गनाईज केले हे सगळं दाखवायचं असेल तर मला खूप वेळ लागला असता. त्यामुळे मी त्यासाठीचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, किचन क्लिनिंग पार्ट 2 किंवा पॅन्ट्री ऑर्गनायझेशन अँड क्लिनिंग पार्ट 2 असा. तोही तुम्ही नक्की पहा. कारण एक ताई मला म्हणाल्या होत्या की व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी चालेल, पण डिटेल्समध्ये सांगत जा. म्हणून मी हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये केलेला आहे. तर कसा वाटला मैत्रिणींनो हा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला काही शेअर करायचे असेल तर तुमच्या आयडिया देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. हे संपूर्ण किचन आवरायला मलाही 2 दिवस लागले होते. पहिल्या दिवशी आज दाखवलेला आहे तेवढा पार्ट मी क्लीन केला आणि दुसऱ्या दिवशी पॅन्ट्री ऑर्गनायझेशन म्हणजेच जे कपाट आहे किचनचं ते आवरलं. त्याचा सेकंड पार्ट मी घेऊन येणार आहे, किचन क्लिनिंग पार्ट 2. तर तो पाहायला विसरू नका. धन्यवाद. इथे माझा जुना प्युरिफायर होता, तो आम्ही आता चेंज करणार आहोत आणि नवीन प्युरिफायर लावणार आहोत. म्हणून ही जागा सध्या मोकळी आहे. प्युरिफायर लावला की मग मी तोही तुम्हाला दाखवेल.